कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा यात त्या मुलाची तरी काय चूक नाही का? त्याची सुद्धा काहीतरी बाजू असेलच ना? ते मुलांचं मला सांगू नको. नाही पण तो मुलगा तुझा कोणी लागतो का तो? माझा का कोणी लागेल तो? नाही त्याची बाजू घेतेस म्हणून विचारतोय. चेचे हे बघ मुली, काय तुझ्या बाबतीत जे झालं ते चांगलं नाही झालं. अशा आई बाबांना मला खरं तर जाब विचारायचंय. तू अजिबात काळजी करू नको. आज तू राहा इथे. काय झोपायच्या आधी तू सुखरूप आहे हे मात्र त्यांना कळव. हा काय शेवटी तुझ्या जीवापेक्षा त्यांना काहीच महत्वाचं नाही ग. हवं तर आम्ही बोलतो तुझ्या आईबाबांशी. दे नंबर, आताच बोलतो मी त्यांच्याशी. हो, आणि नंतर त्या मुलाशी पण बोलणार आहे मी कधीतरी. काळजी करू नकोस तू. हा अगं काय ग हे, एक घास सुद्धा खाल्ला नाहीस तू. अशा परिस्थितीत आता कसं मन लागणार ना तिचं. बरं आदिती, तू तिला रूम मध्ये घेऊन जा. हो चल चल. अगं आदिती, एकदा जयला फोन कर ग आणि विचार जेवलाय की नाही. हो करते. त्या मुलाचं नाव काय? हो, किती प्रश्न विचारता तुम्ही. आता तिला नाव सांगायचं असतं तर तिने आधीच सांगितलं नसतं का? नसेल तिला सांगायचं नाव. आदिती जा, तू तिला सांभाळ. हो नाही शोधेन मी. मला काही वेळ नाही लागणार. हे चांगलं नाही झालं. हो ना, कसे असतात नाही पालक. नाही ते आहे, पण जय इथे आला नाही हे चांगलं नाही झालं. बर, आता जेवू का मी? जेव काय. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा, काकांच्या म्हणण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. अगं त्यांचा स्वभावच संशयी आहे. प्रत्येकावर ते संशय घेतात. तुला आश्चर्य वाटेल पण कधी कधी माझ्यावर सुद्धा ते संशय घेतात. अगं कधी कधी त्यांचे प्रश्न खूप तिरकस वाटतात पण त्यामागचं म्हणणं खूप सरळ साधं असतं. अगं सो प्लीज मनाला अजिबात लावून घेऊ नकोस. हा
रिलॅक्स हो. तू एकटीच राहतेस ना इथे? हो हो ग, मी एकटीच राहते इथे. जुई, इथे इथे बस ना. हो ये. मस्त आहे. कधी कधी असं वाटतं की मी इथेच यायला हवं होतं. मला चाललं असतं, पण काका. आणि माझ्या नशिबात माझं घर सोडलं तर दुसरं ऑप्शनही नाही. तू घरी फोन करून कळवलंयस का? नाही, मी त्यांना फोन करणार नाही. त्यांना जर कळलं ना मी इकडे, तर ते इथे येऊन मला घेऊन जाते. अगं पण असं काय करतेस? त्यांना काळजी वाटत असेल तुझी. तू कुठे आहेस, काय करतेस? तुला शोधत असतील अगं ते. शोधू देत, मी त्यांना फोन करणार नाही. अगं आदिती प्लीज. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. घरच्यांशी याविषयी बोलता येत नाही. ऑफिसमध्ये तर गप्पच राहावं लागतं. पण मी ठरवलंय, बोल ना. तुला माहित नसेल कदाचित, कधी जाणवलंही नसेल, पण जय जेव्हा माझ्याकडे पाहतो ना, तेव्हा अचानक हृदयाची धडधड वाढायला लागते. मला माहिती आहे हे प्रेमात पडल्याचं लक्षण आहे. तसं दाखवलंही आहे सिनेमांमधून, पण मी हे रोज अनुभवतीये. जय जेव्हा बोलायला लागतो ना, तेव्हा असं वाटतं की डोळे बंद करून फक्त त्याला ऐकत राहावं. आज बघ, तो आपल्याला सोडून विरारला गेला, तेव्हा मला असं फार वाटत होतं की त्याला थांबवावं आणि सांगावं. इथे कसं येणार? इथे कसा येणार ना तो? तो जर आज इथे थांबला असता ना, तर मी त्याला सांगितलं असतं, तू नेशील तिथे यायला तयार आहे मी. तुला माहिती आहे आदिती, त्याच्या ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात. मोठ्यांचा आदर कसा करावा, त्यांना समजून कसं घ्यावं, समजावं कसं, हे त्याने शिकवावं. माझ्या ना अनेक मैत्रिणींची लग्न झाली आहेत आणि त्या मला नेहमी म्हणतात की प्रेम करणारा नवरा हा सगळ्यांनाच मिळतो, पण समजावून सांगणारा आणि समजून घेणारा मित्र हा खूप कमी जणींना मिळतो. आणि जय तो समजून घेणारा आणि समजावून सांगणारा मित्र आहे. आणि प्रेम करणारा प्रियकरही आहे. तुला माझं वागणं खूप वेडेपणाचं वाटत असेल ना, पण कदाचित तू जर माझ्या जागी असतीस ना, तर तूही हेच केलं असतं. पण तुला नाही कळणार. तू प्रेमात नाही ना पडलीयस जयच्या. आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तेव्हा आपण ती गोष्ट देवावर सोपवतो.
मीही तेच केलं. मी उपास धरलेत. काय ग? कोणाचा फोन आहे? माझ्या मित्राचा फोन आहे, पण आत्ता तो महत्वाचा नाहीये. तू बोल ना. जय जेव्हा माझ्याकडे पाहतो ना तेव्हा मला खूप छान वाटतं. सुहासचा फोन का नाही लागत आहे? मला खात्री आहे आज न उद्या जय नक्कीच माझ्या प्रेमात पडेल. तो मला घरी सोडायला येतो म्हणजे तो माझी काळजी करतो. तो माझी काळजी करतो म्हणजे नक्कीच त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे. जुई, आता झोप. उद्या आपल्याला लवकर उठायचं ना? हा, सुहासचा फोन लागत नाही. काकांनी प्रश्नांचा भडीमार केला का? तुझ्याशिवाय खूप एकटं वाटतंय. आज सगळं ठीक आहे ना? जय ना? नाही नाही अगं, मी तुला म्हटलं नव्हतं का माझा मित्र. अगं म्हणजे जय ना? तर का काय माहित पण मला आज त्याची सतत आठवण येते. असं फार वाटतंय तो इथेच आहे कुठेतरी जवळपास. मी खिडकी जवळ आलोय. जुई, मगाशी विरारला जाताना जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं ना त्याला काहीतरी सांगायचं होतं.
पण मी आपली वेगळ्याच धुंदीत. असं सगळं गुदमरल्यासारखं झालंय सगळ्या बाजूनी. आपण वॉक घेऊयात? नको नको. ह्या वेळेला कुठे जाणार का आपण वॉकला? आणि काका माझे खूप स्ट्रिक्ट आहेत ना, त्याच्यामुळे नको, आत्ता नको. ठीक आहे, मग मी खिडकी उघडते. अगं माझी अशी अजिबात इच्छा नाहीये की त्याने मला आत्ता हो म्हणावं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्याने माझ्याशी मैत्री करावी, माझा बेस्ट फ्रेंड व्हावं. जसं तू नैनाशी बोलतो ना, तसंच त्याने माझ्याशी बोलावं. मला मान्य आहे की मी नैना इतकी स्मार्ट नाहीये, आणि त्या रजनीसारखं मला नाही जमत. सारखं लोकांना डॉमिनेट करणं, त्यांच्यावर हक्क गाजवणं. सर्वात आधी स्वतःची तुलना दुसऱ्या कुणाशीही करणं सोड. अगं प्रत्येक माणूस युनिक असतं. प्रत्येकाची एक आयडेंटिटी असते. आता हेच बघ ना, नैना स्मार्ट आहे आणि रजनीकडे एक असा ॲटिट्यूड आहे ज्याने ती समोरच्याला स्वतःला पाहिजे तसं वागवू शकते. पण तुला माहितीये तुझ्याकडे काय? निरागसपणा. मला सांग, तुझ्या इतका निरागसपणा दुसऱ्या कोणामध्ये आहे का? मला खरं सांग, मी एखाद्याला आवडण्यासारखी आहे का ग? हो, नक्कीच आहेस. जयला सुद्धा? कुणालाही आवडण्यासारखी आहेस तू. मग जय जसा रजनी आणि नैनाशी वागतो तसं वागेल तो माझ्याशी? हे सगळं खरं होईल, पण त्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर ऑफिसला जावं लागेल आणि त्याकरता आत्ता लवकर झोपावं लागेल. चला आता झोपा जाऊन. हो. सॉरी. तुझ्या बिना सॉरी. हसता हसता
तुझ्या विना जयचं बाहेर काय होत असेल? जेवला तरी असेल का हा? आणि हा झोपेल कुठे? मी काय करू? मला काही कळत नाहीये.